राजकारणामध्ये जय-पराजय हे होतच राहतात. पण प्रत्येक निकालामागे एक कहाणी असते, काही आकडेवारी असते आणि त्यातूनच पुढच्या विजयाची पायाभरणी करता येते. आज आपण उमरखेडच्या निकालाचं असं विश्लेषण करणार आहोत, जसे एखादा इंजिनियर करतो. पाहूया या निकालातून भविष्यासाठी काय शिकता येतं? चला आधी ह्या मतदारसंघाची ओळख करून घेऊया. उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातला मुख्यत्वे ग्रामीण आणि शेतीप्रधान भाग. म्हणजे इथलं राजकारण थेट मातीशी जोडलेलं आहे, शेतकऱ्यांच्या सुखदुःखाशी जोडलेलं आहे. हे बघा, राजकारणातला विजय ही निव्वळ एक घटना नाही, तर ते एक अभियांत्रिकी शास्त्र आहे. आणि खरंच याच दृष्टिकोनातून आपल्याला आजच्या विश्लेषणाकडे पाहायचं आहे. विजय हा योगायोगाने मिळत नाही, तो घडवावा लागतो. तर आजच्या चर्चेचा आपला रोडमॅप असा असेल: आधी उमरखेडचं राजकीय सूक्ष्मदर्शन, मग आकड्यांमधली गोष्ट, निकाल का बदलला ते समजून घेऊ, विजयाची पुनर्बांधणी कशी करायची यावर बोलू आणि शेवटी सुशासनाचा कौल काय सांगतो ते पाहू. तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा, उमरखेड, एक राजकीय सूक्ष्मदर्शन. इथल्या जमिनीचा, इथल्या लोकांचा पोत आधी समजून घेऊया. उमरखेडचं वास्तव काय आहे? बघा, हा भाग पूर्णपणे ग्रामीण आणि शेतीवर अवलंबून आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे, त्यामुळे इथलं सामाजिक समीकरणही महत्त्वाचं ठरतं. महार, मातंग, कुणबी, बंजारा हे प्रमुख समाज आहेत. आणि मतदारांना काय हवंय? फार काही नाही. सिंचनाचं पाणी, चांगले रस्ते आणि हाताला काम, अगदी मूलभूत गरजा. आणि जेव्हा आपण ह्या गरजांबद्दल बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, जो आपलं संविधान देतं. आणि माहितीच्या आधारे विचारपूर्वक आपला प्रतिनिधी निवडणं हा त्या सन्मानाचाच एक भाग आहे. ठीक आहे, आता थोडा आकड्यांकडे वळूया, कारण शेवटी निवडणुकीची खरी कहाणी हे आकडेच सांगतात. बघूया डेटा काय म्हणतोय. हे बघा, उमरखेडचा सत्तेचा लंबक कसा फिरलाय. 1995 भाजप, 99 काँग्रेस, 2004 परत भाजप, 2009 परत काँग्रेस आणि 2014 पासून सलग भाजप. यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: इथले मतदार कोणत्याही एका पक्षाचे नाहीत. जो काम करेल त्याच्या बाजूने ते कौल देतात. आता ही आकडेवारी बघा. मतदानाची टक्केवारी 2009 मध्ये 62.4%, 2019 मध्ये 67% आणि 2024 मध्ये थेट 75% आसपास. ही उडी खूप मोठी आहे. जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडून मतदान करतात तेव्हा ते सहसा बदलासाठीच करतात. तर मग हा वाढलेला टक्का कोणाला मिळाला? हे बघा, 2024चे आकडे. भाजपला मिळाले 49.42% मतं, काँग्रेसला 41.86% आणि इतर पक्ष मिळून साधारण 8.72%. म्हणजे कौल अगदी स्पष्ट आहे भाजपच्या बाजूने. आणि विजयाचं अंतर किती होतं? तब्बल 16,629 मतं. हा आकडा लहान नाही. वाढलेल्या मतदानाचा प्रवाह भाजपच्या दिशेने वळला आणि त्यांनी एक निर्णायक विजय मिळवला. ठीक आहे, निकाल तर आपण पाहिला, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न: असं का झालं? आकड्यांच्या मागे दडलेली कारणं कोणती होती? चला, या निकालाचं विश्लेषण करूया, व्यक्तींवर नाही तर व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून. लोकांच्या मनात काय होतं, त्यांच्या तक्रारी काय होत्या? शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं, विजेचा तर काही भरवसाच नाही. पैनगंगा आणि बेंबळासारख्या सिंचन प्रकल्पांची आश्वासनं हवेतच विरली होती. हाताला काम नाही आणि सरकारी योजना वेळेवर पोहोचत नव्हत्या. ही सगळी नाराजी आतल्या आत धुमसत होती. ह्या पार्श्वभूमीवर मतदारांसमोर दोन पर्याय होते. एकीकडे काँग्रेसचे साहेबराव कांबळे, 7 वेळा निवडणूक लढवलेले मुरलेले राजकारणी, ज्यांचं नेटवर्क चांगलं होतं, पण त्यांच्यावर मतदारांचा विश्वास काहीसा कमी झाला होता आणि एक गंभीर खटलाही होता. तर दुसरीकडे भाजपचे किसन वानखेडे पहिल्यांदाच लढत होते, एक स्वच्छ नवीन चेहरा, आणि त्यांच्या मागे पक्षाची पूर्ण ताकद होती. बरं, आतापर्यंत झालं विश्लेषण, पण आता पुढे काय? समजा तुम्हाला हा मतदारसंघ परत जिंकायचा असेल तर काय करावं लागेल? आता आपण बोलूया विजयाच्या पुनर्बांधणीबद्दल, एका ठोस चतुसूत्री सिद्धांतावर. ह्या आराखड्याला आपण म्हणूया चतुर्मुख सिद्धांत. ही एक राजकीय कृतीची चौकट आहे. ही चौकट मतदारांच्या भावना आणि पक्षाची रणनीती यांची योग्य सांगड घालण्यासाठी तयार केली आहे. यात 4 महत्त्वाचे स्तंभ आहेत. हे आहेत ते 4 स्तंभ. पहिला, अवसर म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, लोकांच्या नाराजीमध्ये संधी शोधणं. दुसरा, मुद्दा म्हणजे इशू, त्यांच्या मूळ समस्यांना थेट हात घालणं.
तिसरा, प्रतिभा, टॅलेंट, योग्य नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची फळी उभी करणं. आणि चौथा, भाव म्हणजे थ्रेट, विरोधकांच्या डावपेचांना निष्प्रभ करणं. आता हे कागदावर नाही तर प्रत्यक्षात कसं आणायचं? हे बघा, प्रत्येक स्तंभासाठी एक ठोस कृती. अवसर म्हणून काय करायचं तर शेती आणि एससी कल्याणावर लक्ष केंद्रित करून वेळेवर कर्जमाफीचं आश्वासन द्यायचं. मुद्दा म्हणून काय तर अपूर्ण सिंचन प्रकल्पांचाच मुद्दा उचलून धरायचा. प्रतिभा, तरुण कार्यकर्त्यांना जोडून घ्या. आणि भाव, चुकीच्या माहितीला उत्तर देण्यासाठी तयार रहा. अगदी स्पष्ट ब्लूप्रिंट. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही सगळी रणनीती, हे सगळं नियोजन हे फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाहीये. खरी कसोटी तर विजयानंतर सुरू होते. ती आहे सुशासनाची. कारण अंतिम ध्येय केवळ निवडणूक जिंकणं नसतं, तर लोकांचा विश्वास संपादन करणं असतं, ज्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही प्रभावीपणे कारभार करू शकाल. निवडणूक जिंकणं हे एक साधन आहे, साध्य नाही. साध्य आहे लोकांचं कल्याण. आणि हा विश्वास जपताना लोकांच्या माहितीची, त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेणं ही सुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. भारतातल्या नवीन कायद्यानुसार प्रत्येकाच्या वैयक्तिक माहितीला संरक्षण आहे. लोकांची संमती घेऊनच त्यांच्या माहितीचा वापर करणं हे सुशासनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न, जो या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. उमरखेडसारख्या मतदारसंघात एका पक्षाला अनुभवी स्थानिक नेता जास्त महत्त्वाचा वाटतो की मग राज्याच्या पातळीवरच्या एका मोठ्या नॅरेटिव्हच्या आधारावर उभा असलेला एक नवीन चेहरा? यावर विचार करायला हवा. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. ईमेल आयडी आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा फोन करा 08042041602. राजकारणापलीकडचा उद्देश.